बारामतीत पत्रकार परिषदेत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरण चर्चावर प्रश्न उपस्थित केले। राष्ट्रीय हस्तक्षेप थांबवा, पक्षांचे निर्णय पक्षांनाच घेऊ द्या असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवरून शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली आहे। बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की विलीनीकरणाच्या चर्चेत देवेंद्र फडणवीस कुठेही सहभागी नव्हते, मग या विषयावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे, असा थेट सवाल पवारांनी उपस्थित केला आहे। शरद पवारांच्या मते मुख्यमंत्री फडणवीसांनी यापूर्वी अशी चर्चा असती तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं असं विधान केलं होतं। या विधानाचं खंडन करताना शरद पवारांनी फडणवीसांचा या संपूर्ण विषयाशी काही संबंध नसल्याचं ठणकावून सांगितलं। दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल शरद पवारांनी समाधान व्यक्त केलं। मात्र सध्या कोणत्याही राजकीय विलीनीकरणावर अंतिम निर्णय झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। याशिवाय शरद पवारांनी फडणवीस सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नेपाळमधील राजकीय परिस्थितीवरून धडा घेण्याचा सल्लाही केलाय।